6वा खासदार फोडण्यासाठी फडणवीसांची फिल्डिंग, शिंदेंच्या सरशी मागे अदृश्य शक्ती। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक भूकंप झाले, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पाडणारे ऑपरेशन टायगर हे सर्वाधिक वेगानं आणि अत्यंत गुप्तपणे राबवलं गेलेलं ऑपरेशन मानलं जात आहे। या संपूर्ण मोहिमेमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातील समन्वयाची नवीन रणनीती पाहायला मिळाली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मूळ बंडानंतर लोकसभेतील ठाकरे गटाचे खासदारही फुटणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। ही नुसतीच चर्चा नव्हती, तर पडद्यामागे त्यासाठी अतिशय अचूक आणि वेगवान हालचाली सुरू होत्या। शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे गटाच्या संपर्कात असलेल्या खासदारांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न केले जात होते, परंतु कायदेशीर पेचामुळे हे संपूर्ण ऑपरेशन एका टप्प्यावर येऊन ठप्प झालं होतं। नेमक्या याच अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक वळणावर भाजपचे संकटमोचक देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेची संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेतली आणि अत्यंत हुशारीनं फिल्डिंग लावत हे ऑपरेशन यशस्वी करून दाखवलं। फडणवीसांचा या ऑपरेशन टायगर मध्ये नेमका काय रोल राहिलाय यावरचा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। या राजकीय भूकंपाची सुरुवात शिवसेना पक्षातील अंतर्गत मतभेदांमधून झाली असली तरी त्याला राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर मान्यता मिळवून देण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर होतं। ठाकरे गटाचे 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत येण्यास अगदी पहिल्या 5 दिवसापासूनच तयार झाले होते। या खासदारांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत अनेक गुप्त बैठकाही घेतल्या होत्या। मात्र भारताच्या संविधानातील 10व्या अनुसूचीनुसार म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार कोणत्याही पक्षातून बाहेर पडताना मूळ पक्षाच्या एकूण लोकप्रतिनिधींपैकी किमान 2/3 लोकप्रतिनिधी एकत्र बाहेर पडणं बंधनकारक असतं। ठाकरे गटाकडे असलेल्या एकूण खासदारांची संख्या लक्षात घेता कारवाईपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि संसदेत स्वतःचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किमान 6 खासदारांची आवश्यकता होती। 5 खासदारांचं संख्याबळ गाठल्यानंतर 6वा खासदार कोण असणार यावरून प्रचंड मोठा पेच निर्माण झाला होता। शिंदे गटाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी अनेक प्रयत्न करूनही तो 6वा खासदार काही केल्या तयार होत नव्हता। जर 6वा खासदार मिळाला नसता तर आधी तयार झालेल्या 5ही खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार राहिली असती आणि संपूर्ण ऑपरेशन फसलं असतं। हा राजकीय तडा जेव्हा कमालीचा वाढला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला। त्यांनी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणच्या आपल्या विश्वासू सहकाऱ्यांची एक विशेष फळी तयार केली। फडणवीस यांनी केवळ राजकीय सत्तेचा वापर न करता अत्यंत संयमानं आणि कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास करून रणनीती आखली। त्यांनी सर्वप्रथम त्या 5 खासदारांशी स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर ठाकरे गटात नाराज असलेल्या आणि संभ्रमात असलेल्या इतर काही खासदारांची यादी तयार करण्यात आली। या यादीमधील अत्यंत महत्त्वाच्या आणि वजनदार नेत्यावर फडणवीस यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं। हाच तो 6वा खासदार होता ज्याच्या निर्णयावर संपूर्ण ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून होतं। देवेंद्र फडणवीस यांनी 6व्या खासदाराशी अत्यंत गुप्त ठिकाणी थेट चर्चा केली। या चर्चेदरम्यान त्या खासदारांना आपल्या राजकीय भवितव्याबाबत, मतदारसंघातील निधीबाबत आणि आगामी निवडणुकांबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या होत्या। उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यास मतदारसंघात निर्माण होणारा जनक्षोभ आणि राजकीय कारकीर्द संपण्याची भीती त्या खासदाराला सतावत होती। अशा वेळी फडणवीस यांनी अत्यंत परिपक्व राजकीय नेत्याची भूमिका बजावत त्या खासदाराला त्याच्या राजकीय भवितव्याची आणि सुरक्षिततेची संपूर्ण लेखी आणि तोंडी हमी दिली। तुमच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही आणि आगामी निवडणुकीत महायुतीकडून तुमच्या विजयाची संपूर्ण जबाबदारी भाजप आणि शिवसेना मिळून घेईल असा ठोस शब्द फडणवीस यांनी दिला। या भक्कम आश्वासनानंतर त्या 6व्या खासदाराचा संभ्रम दूर झाला आणि त्याने अखेर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा अंतिम निर्णय घेतला। 6वा खासदार निश्चित झाल्यानंतरही या ऑपरेशन समोरील अडचणी संपल्या नव्हत्या, कारण बंड करू इच्छिणाऱ्या काही खासदारांची मूळ इच्छा ही थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याची किंवा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची होती। भाजपची राष्ट्रीय पातळीवरील ताकद आणि संघटनात्मक बांधणी पाहता आपल्याला भाजपमध्ये अधिक सुरक्षित वाटेल असा सूर काही खासदारांचा होता, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यातील दूरदृष्टी असलेल्या राजकारणाने याला स्पष्ट नकार दिला। फडणवीस यांनी या सर्व नेत्यांना समजावून सांगितलं की जर तुम्ही थेट भाजपमध्ये गेलात तर तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या पक्षांतर बंदी कायदा अधिक कडकपणे लागू होऊ शकतो आणि जनतेमध्येही भाजपनं पक्ष फोडला असा चुकीचा संदेश जाईल। त्याऐवजी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणं अधिक फायदेशीर ठरेल। त्यामुळे मूळ शिवसेना आमचीच आहे हा शिंदे गटाचा दावा संसदेतही सिद्ध करता येईल अशी कायदेशीर गोची फडणवीस यांनी खासदारांना पटवून दिली। या धोरणात्मक निर्णयाला मंजुरी मिळवण्यासाठी फडणवीस यांनी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी, विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी अनेक वेळा फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीत चर्चा केली। फडणवीस यांच्या या तार्किक मांडणीला केंद्रीय नेतृत्वानंही त्वरित हिरवा कंदील दिला। सर्व कायदेशीर आणि राजकीय बाजू पूर्ण झाल्यानंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या संपूर्ण मोहिमेला अंतिम स्वरूप देण्यात आलं।
ठरलेल्या रणनीतीनुसार ठाकरे गटाच्या त्या 6 खासदारांनी अत्यंत गुप्तपणे दिल्ली गाठली. दिल्लीतील एका सुरक्षित ठिकाणी त्या सर्वांची एकत्र बैठक झाली, ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व खासदारांच्या स्वाक्षरांचं अधिकृत पत्र तयार करण्यात आलं. त्यानंतर या सर्व खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत शिवसेनेत सामील होत असल्याचं अधिकृत पत्र सादर केलं. लोकसभेच्या अध्यक्षांनीही कायदेशीर बाबींची पडताळणी करून या गटाला संसदेत मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू केली. अशा प्रकारे अत्यंत गुंतागुंतीचे आणि अशक्य वाटणारे ऑपरेशन टायगर पूर्णपणे यशस्वी झालं. या संपूर्ण घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जेव्हा पत्रकारांनी फडणवीस यांना या राजकीय घडामोडींबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी अत्यंत मिश्किलपणे आणि आत्मविश्वासाने उत्तर दिलं होतं की ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं असून सध्या बॉडी अतिशय सुदृढ आहे. त्यांच्या या विधानानं संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली होती. या एकाच वाक्यातून त्यांनी मोहिमेचं यश आणि महायुतीची भक्कम झालेली स्थिती स्पष्ट केली होती. ऑपरेशन टायगरच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत दूरगामी परिणाम झालेत. सर्वप्रथम लोकसभा आणि संसदेमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजेच एनडीएचे संख्याबळ लक्षणीयरित्या वाढले, ज्यामुळे केंद्र सरकारला अधिक बळकटी मिळाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला संसदेत कायदेशीर आणि अनैतिकदृष्ट्या मोठं बळ मिळालंय, कारण आता त्यांच्याकडे लोकप्रतिनिधींचं भक्कम बहुमत सिद्ध झालंय. या उलट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला हा अत्यंत मोठा धक्का मानला जातोय, कारण एका पाठोपाठ एक मोठे नेते आणि खासदार पक्ष सोडून गेल्यामुळे कार्यकर्त्यांमधील मनधैर्य खचण्याची शक्यता निर्माण झाली. अखेर या संपूर्ण राजकीय नाट्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय की देवेंद्र फडणवीस हे केवळ राज्याचे मुख्यमंत्री नसून हे महायुतीचे मुख्य संकटमोचक आणि रणनीतिकार आहेत. कितीही कठीण किंवा अशक्य वाटणारी परिस्थिती असली तरी पडद्यामागून अत्यंत शांतपणे सूत्र हलवून ती आपल्या बाजूने कशी वळवायची याचं उत्तम कौशल्य त्यांच्याकडे. एकनाथ शिंदे यांच्या आक्रमकतेला फडणवीस यांच्या अचूक फिल्डिंगची आणि कायदेशीर कौशल्याची जोड मिळाल्यामुळेच ऑपरेशन टायगर यशस्वी होऊ शकले, अशी चर्चा आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.